नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत। जेव्हा आम्ही निजामपूर आणि वेळ मार्गे आलो तेव्हा तिथे हिरव्यागार रस्त्यामधून आणि अरुंद रस्त्याने येताना मजा वेगळीच होती। आणि आपण आता ह्या रस्त्याने येताना पाली शहरामध्ये आता आपण एंट्री करत आहोत। पालीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील प्रसिद्ध बल्लाळेश्वर मंदिर। अष्टविनायकापैकी एक असलेले हे मंदिर महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे। वर्षभर इथे भक्तांची मोठी गर्दी असते। धार्मिक पर्यटनामुळे स्थानिक व्यवसायांना मोठी चालना मिळालेली आहे। हॉटेल्स, लॉजिंग, वाहतूक सेवा, पूजा साहित्य विक्री आणि स्थानिक बाजारपेठ यांचा इथे फार मोठा विकास आहे। त्याच्यामुळे इथे गाडी चालवताना तुमच्या लक्षात येईल की किती अवघड आहे। अरुंद रस्त्याने येणारे भक्तजनांची भरपूर अशा गाड्या त्यामधून पहा जे आपल्याला मला कार चालवताना किती त्रास होता। हा अरुंद रस्ता आणि येणारे भाविक याच्यामधून आपल्याला वाट काढत ह्या पाली शहरातून आपल्याला पुढे मार्गक्रमण करायचं आहे। सह्याद्रीच्या कुशीत वसलेले पाली हे रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध शहर आहे। मुंबई, पुणे आणि कोकण तिन्ही भागांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावर असल्यामुळे पालीचे व्यापारी आणि सामाजिक महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे। एकेकाळी शांत आणि ग्रामीण स्वरूप असलेले शहर आता आधुनिकतेकडे वाटचाल करत असून व्यापार, उद्योग, पर्यटन आणि शिक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय अशी प्रगती करीत आहे। त्याच्यामुळे आपल्याला पूर्वी शांत आणि रमणीय असलेले शहर आता जरासं बक्कालतेकडे गेलेलं आपल्याला दिसून येतं। पालीच्या आर्थिक विकासामधील जवळ औद्योगिक क्षेत्रांचा फार मोठा वाटा आहे। जर तुम्ही पुढे खोपोली रस्त्यावर गेला तर तुम्हाला तिथे जे कंपनीज दिसतात, त्याच्यामुळे ह्या कंपनीमध्ये जे कर्मचारी काम करतात, जे कामगार काम करतात, त्यांच्यासाठी पाली शहर हे राहण्यासाठी अतिशय योग्य असं ठिकाण आहे। रासायनिक औषध निर्मिती आणि अभियांत्रिकी आणि विविध उत्पादन क्षेत्रातील उद्योगामुळे पाली परिसराची अर्थव्यवस्था आता अधिक मजबूत झालेली दिसते। त्याच्यामुळे इथे राहणाऱ्या कामगारांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी विविध कॉम्प्लेक्स आपल्याला दिसतात। आता आपल्याला डाव्या साईडनं इथे हा जो रस्ता आहे हा पालीच्या जुन्या शहरामध्ये जाणार आहे आणि तो फार अवघड आहे ड्रायव्हिंग करण्यासाठी। इथे त्यासाठी आपण जर असा त्यातल्या त्यात मोठा असा रस्ता चूज करतो आहे जो आपल्याला एस टी स्टँडच्या बाजूने त्याच्या अगोदर तिथे एक प्रसिद्ध थिएटर आहे, सुप्रसिद्ध। मी या थिएटरमध्ये एक पिक्चर पाहिलेला मला आठवतं आहे 20-1 वर्षापूर्वी माझ्या मित्राकडे आलं तेव्हा। आणि ते एकमेव मनोरंजनाचं साधन होतं पालीला। त्या थिएटरबद्दल फार आता सुरू आहे का नाही मला माहिती नाही, परंतु त्या थिएटरबद्दल मला माझ्या काही आठवणी, एक पिक्चर मी बघितलं आहे आणि त्याच्यामुळे अशा आणि ते बहुतेक पावसाळ्यामध्ये तर बंद असायचं आणि पावसाळ्यानंतर ते थिएटर सुरू असायचं। त्याच्यामध्ये पिक्चर बघण्याची एक वेगळीच मजा होती 70 mm पडद्यावर। पालीची बाजारपेठ आज मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे। ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हे प्रमुख शहर खरेदी केंद्र आहे। पालीच्या आजूबाजूला भरपूर असे छोटे छोटे गावं आहेत आणि त्याच्यामुळे कृषी उत्पादनाची देवाणघेवाण, बांधकाम साहित्य, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स ह्या गरजेसाठी येथील बहुसंख्येचे ग्रामस्थ आहेत हे पाली शहरावर पूर्णपणे अवलंबून आहे। आजूबाजूला भरपूर अशी आदिवासी वाडी आहे। ग्रामीण आपल्याला इथली ग्रामीण जनता आहे ती पूर्णपणे एक पालीला ही दिवसभर येत असते आणि त्यांची ही गर्दी आपल्याला गाडी चालवताना आपल्याला दिसून येत आहे। आज पाली केवळ धार्मिक केंद्र नसून व्यापार, पर्यटन आणि शिक्षण याचा संगम असलेलं आधुनिक शहर म्हणून उदयास येत आहे। आता माझ्या ह्या डाव्या बाजूला एस टी स्टँड आहे। आता तुम्हाला एस टी स्टँड भेटेल डाव्या साईडला गेल्यावर आणि आपण सरळ चाललो आहोत ते खोपोलीच्या दिशेने जाणारा रस्ता जो वाकणवरून येतो आणि आपल्याला खोपोलीला गेल्यानंतर खोपोलीवरून आपल्याला एक रस्ता आपल्याला एक्सप्रेसवे लागेल, त्याने आपण मुंबईला जाऊ शकतो आणि एका दिशेला आपण पुण्याला जाऊ शकतो। पालीच्या आर्थिक विकासामध्ये जवळ औद्योगिक क्षेत्राचा फार मोठा वाटा आहे। MIDC रोहा MIDC आहे आजूबाजूला,
त्यानंतर IPCL आहे. इथे पण खूप लोक इथे आपल्याला जॉबवर जाताना आपल्याला दिसून येतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येथील अष्टविनायकाचं मंदिर. सुधागड किल्ला पाहिल्यानंतर आपल्याला मन भरून येतं. इतका सुंदर हा सुधागड आहे. हा अतिप्राचीन गड असून तो शिवकालीन आणि त्याच्याही प्राचीन गड आहे असे देखील आपल्याला लेण्या पाहून आपल्याला लक्षात येऊ शकतो. पर्यटनाच्या दृष्टीने पाली अत्यंत समृद्ध आहे. हिरव्यागार डोंगर, रांगा, नद्या, धरणे, निसर्गरम्य परिसर ह्यामुळे पर्यटकांना ते आकर्षित केले जाते. पावसाळ्यात हा परिसर संपूर्ण हिरवागार होतो आणि निसर्गभ्रमतेसाठी हा अत्यंत मस्त एरिया आहे. आपण आता खोपोलीच्या दिशेने आहोत. खोपोली आता सिमेंटचा रस्ता झाल्यामुळे हा बघा सुधागड किल्ला फारच सुंदर आहे. सुधागड किल्ल्याकडे पाहिल्यावर अगदी मन भरून येते. प्रत्यक्ष बल्लाळेश्वराचं स्वरूप आहे ते. त्यामुळे पालीचा किल्ला पाहणे एक अद्भुत असा आनंद देणार असतो मनाला. मित्रांनो, इतिहास, श्रद्धा, निसर्ग, विकास ह्याचा अनोखा संगम अनुभवायचा असेल तर तुम्ही पालीला नक्कीच भेट द्या. आणि जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुमचा